पुरी, भुवनेश्वर, कलकत्ता 25 डिसेंबर 2008 ते 3 जानेवारी 2009. मागच्याच प्रवास वर्णनात लिहिल्याप्रमाणे कर्नाटकच्या सहलीनंतर लगेचच या सहलीचा योग घडवून आणला होता. इतक्या लागोपाठ सहली या अगोदर कधी झाल्या नव्हत्या. 1999च्या नोव्हेंबरमध्ये पंचमढी, जबलपूर, बांधवगड, मध्य प्रदेश व त्याच वर्षीच्या डिसेंबर महिन्यात जयपूर, बिकानेर, जैसलमेर, जोधपूर, राजस्थान असा योग आला होता. परंतु काही दिवसातच दुसरी सहल असे या वर्षीत झाले होते. या सहलीचे वैशिष्ट्य म्हणजे या सहलीत आमच्या नेहमीच्या ग्रुपपैकी कोणीही नव्हते. यावेळेला आमच्याबरोबर माझ्याच ऑफिसमधली रश्मी घरत, तिच्या 2 मुली संयुक्ता वय वर्षे 11 व मैत्रेयी वय वर्षे 7, त्यांचे वडील प्रसाद व रश्मीची बहीण संगीता, शर्मिला असा समस्त घरत परिवार होता. ऑफिसमध्ये सहलीविषयी गप्पा मारताना आमच्या ग्रुपबरोबर येण्याचा मनोदय तिने बऱ्याच वेळा बोलून दाखवला होता. पण दोघांच्या एकदम मिळणाऱ्या रजा, मुलींच्या शाळेच्या सुट्ट्या यामुळे जमत नव्हते. सहलीची तारीख ठरल्यावर सर्वप्रथम रेल्वेचे बुकिंग केले. जाताना 25 डिसेंबर 2008चे मुंबई भुवनेश्वर एक्सप्रेसचे गाडी नंबर 1019चे, 30 डिसेंबर 2008चे पुरी हावरा गाडी नंबर 2838चे व येताना गीतांजली एक्सप्रेसचे गाडी नंबर 2860चे एसीचे बुकिंग करून टाकले सुद्धा. आमच्या दोघांचे रेल्वेच्या तिकिटांचे रुपये 6823 झाले व रश्मीचे 5 जणांचे रुपये 14101 झाले. नेटवरून रेल्वेच्या आरक्षणाचे काम अमितने करून दिले. पुरीच्या हॉलिडे होमच्या बुकिंगची जबाबदारी रश्मीवर होती, ती तिने चोख बजावली होती. आमची मात्र कलकत्त्याला जाण्याची ही लागोपाठ दुसरी वेळ होती. मागच्या वेळी दार्जिलिंगला गेलो असताना येताना कलकत्त्याहूनच आलो होतो, तेव्हा तेथे जेमतेम 1.5 दिवस फिरायला मिळाला होता. यावेळेला कलकत्त्याला आमचा शेवटचे 2 दिवस मुक्काम होता, त्यामुळे सुंदरबन अभयारण्य बघण्याची फार इच्छा होती. परंतु आमचा कलकत्त्यातील वास्तव्याचा काळ व तेथील सहलीच्या तारखा यांचा मेळ बसत नव्हता. भारतीचा आतेभाऊ श्री राजन बर्वे याची बँकेतर्फे कलकत्त्याला बदली झाली असल्यामुळे त्याने तेथे राहण्यासाठी भाड्याने फ्लॅट घेतला होता व त्याच काळात तो मुंबईला येणार असल्याचे कळले होते. त्यामुळे आमची कलकत्त्याला राहण्याची सोय भारतीने राजनला विचारून केली होती. राजन बर्वेने त्याच्या कलकत्त्याच्या एका मित्राचा श्री पांडे याच्याशी फोनवरून संपर्क साधून दिला होता. श्री पांडे यांना आम्ही कलकत्त्याला गेल्यावर तेथे फिरण्यासाठी गाडीची व्यवस्था करण्यास सांगितले होते. त्यानेही 2 दिवसासाठी एका सुमोची व्यवस्था करून ठेवली असल्याचे कळवले होते. गाडीचे 2.5 दिवसांसाठी त्याने रुपये 3200 सांगितले होते. कलकत्त्यामधील जेवणासाठी मी आमच्याच कंपनीचे ट्रान्झिट हाऊस 2.5 दिवसांसाठी बुक केले होते, त्यामुळे तेथील जेवणाचीही सोय झाली होती. एवढी सर्व जय्यत तयारी असताना आम्ही फक्त निघण्याच्या दिवसाचीच वाट बघत होतो. आजचा दिवस पहिला, दिनांक 25 डिसेंबर 2008. आज दुपारी 3 वाजता गाडी व्हीटीहून सुटणार होती. रश्मीलाही व्हीटीलाच येण्यास सांगितले होते. गाडीत सामान लावून स्थिर स्थावर झाल्यावर आम्ही 37.5 तासाच्या प्रवासास सज्ज झालो. गाडीत बरोबर काय खायला घ्यायचे हे अगोदरच ठरवले होते, कारण 2 रात्री गाडीत काढायच्या होत्या. गाडी वेळेतच सुटली. नेमका आमचाच एसीचा डबा नवीन असल्यामुळे आतील सर्व सोयी व व्यवस्था चांगल्या अवस्थेत होत्या, त्यामुळे प्रवासाची सुरुवात तरी चांगली झाली होती. गाडी 7च्या दरम्यान पुण्याला पोहोचली. स्टेशनात शिरतानाच अंजूची आठवण झाली व फोनवरून तिच्याशी बोलणेही झाले. अगोदर वेळ कळवली असती तर तिची व दातेंची स्टेशनवर येण्याचीही तयारी होती. आजची रात्र झोपेतच जाणार होती. आज दिवस दुसरा, दिनांक 26 डिसेंबर 2008. गाडीतला प्रवास चालूच होता. सकाळी 9च्या दरम्यान सिकंदराबाद स्टेशन आले. गाडी 1 तास 20 मिनिटे उशिरा धावत होती. आजचा सबंध दिवस गाडीत काढायचा होता. आजच्या प्रवासात विजयवाडा व विशाखापट्टणम ही 2 मोठी स्टेशने आली होती. गाडी उद्या सकाळी 4:35 भुवनेश्वरला पोहोचणार होती. उद्या सकाळी पोहोचल्यावर हॉलिडे होमची गाडी भुवनेश्वर स्टेशनवर येण्यास येणार की नाही याची चौकशी केली असता केअरटेकरने गाडी बिघडली असल्यामुळे येणार नसल्याचे फोनवरून सांगितले व दुसऱ्या गाडीचे नुसते हॉलिडे होमला जाण्यासाठी रुपये 1300 द्यावे लागतील असे सांगितले. गाडी बिघडली असली तरी पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी केअरटेकरची असल्यामुळे नंतर रश्मीने बरीच फोनाफोनी करून गाडी स्टेशनवर येणार असल्याची खात्री करून घेतली. तेव्हा आमचा पुरीला फिरण्याचा मार्ग मोकळा झाला. आजची गाडीतली झोपल्याची दुसरी रात्र होती. आज दिवस तिसरा, दिनांक 27 डिसेंबर 2008. गाडी उशिरा धावत असली तरी रात्रीच्या काळात तो वेळ भरून काढला होता व त्यामुळे गाडी वेळेतच भुवनेश्वरला पोहोचली. ठरल्याप्रमाणे बोलेरो स्टेशनवर हजर होतीच. सर्व सामान गाडीत मागच्या सीटवर टाकून सर्वजण जरा दाटीवाटीनेच गाडीत बसलो. भुवनेश्वर ते पुरी 60 मीटरचा रस्ता कापायला गाडीला साधारण 1.5 तास लागला. वाटेत सर्वत्र धुकेच धुके होते. 6:30च्या दरम्यान आम्ही हॉलिडे होमवर पोचलो. गेल्यावर चहा व नाश्ता अगोदरच सांगून ठेवला होता.
सर्वजण फ्रेश होऊन बाहेर पडण्याचे ठरले. आजच्या पहिल्याच दिवशी लोकल साईटसीइंग करण्याचे ठरवले. येथील जगन्नाथाचे मंदिर प्रसिद्ध आहेच, त्याला भेट देण्याचे ठरले. गाडी काढून थेट जगन्नाथाचे मंदिर गाठले. गाडी मंदिरापासून फार लांब ठेवावी लागते व थोडेसे पायीच जावे लागते. जगन्नाथाच्या रथोत्सवाच्या वेळी भयंकर चेंगराचेंगरी होऊन त्यात माणसे मरतात एवढेच त्या मंदिराबद्दल वाचून माहीत होते. हे मंदिर 800 वर्षाचे जुने असून त्याची उंची 214 फूट आहे. या मंदिरात बलराम, कृष्ण व सुभद्रा या बहीण भावांच्या लाकडाचा मुखवटा असलेल्या 3 मूर्ती आहेत. या मूर्ती दर 12 वर्षांनंतर बदलतात व जुन्या मूर्तींचे मंदिराच्याच परिसरात असलेल्या स्मशानात दहन करतात. ते स्मशान देखील तेथे पाहावयास मिळते. मंदिराचा परिसर बराच मोठा आहे. जगन्नाथाचे दर्शन करण्यासाठी महादिव्यातून जावे लागते. प्रचंड गर्दी व शिस्तीचा अभाव या दोन्ही गोष्टींमुळे दर्शन घेणं फारच कठीण असते. त्यातच देवासाठी वेगवेगळे भोग, प्रसाद व ते चढवण्याच्या ठराविक वेळा यामुळे दर्शनासाठी बराच वेळ थांबावे लागते. आम्हाला साधारण 1.5 तास तेथेच थांबून राहावे लागले होते. देवाच्या दर्शनासाठी रुपये 25 व 50 अशा वेगवेगळ्या रांगा होत्या. रांगा कसल्या 2 वेगवेगळ्या गर्दीच्या जागा. शिवाय बडवे तर भाविकांना लुटायलाच बसलेले असतात. जे पर्यटक भाविक असतात त्यांच्यासाठी देवाला प्रसाद द्यायचा असेल तर रुपये 441 कमीत कमी व जास्तीत जास्त कितीही. रुपये 101 मध्ये फक्त तुमचा प्रसाद लोकांना वाटण्यासाठी असतो. तुम्ही काय रिकाम्या हातांनी देवाला भेटायला जाणार का, असे भावूक प्रश्न विचारून तुम्हाला किती लुटता येईल याचा अंदाज घेत बडवे फिरतच असतात. देव कशाचा भुकेला आहे याची चांगली जाण असल्यामुळे आम्ही कोणत्याही आमिषाला बळी पडलो नाही. तिथलाच एक पुजारी बडवाच म्हणाला, मोठ्या साळसूतपणाचा आव आणून रुपये 25 मध्ये 25 फुटावरून व रुपये 50 मध्ये जगन्नाथाच्या पायावर डोकं ठेवून आणतो म्हणाला. त्यानेच आम्हाला देवाला जो खिचडीचा भोग दाखवतात त्यातलीच 2-2 शीत व रबडीचा 1-1 कण प्रसाद म्हणून दिला. आम्ही मात्र मोठ्या श्रद्धेने तो ग्रहण केला. भरगच्च गर्दीतून वाट काढत त्यांनी आम्हाला एका ठराविक ठिकाणापर्यंत आणून ठेवले व आम्हाला गर्दीच्या हवाली करून तो तेथून गायब झाला. आता तेथून परत फिरण्याचा पर्याय तर नव्हताच, परंतु जो मार्ग होता तो सरळ जगन्नाथाच्या पायाकडे जाण्याचा होता. परंतु आमचा वाली आता जगन्नाथाशिवाय कोणीही नव्हता. आतला एक बडवा तर आमच्या मार्गात मोठी धोंड बनून समोर उभा होता व आम्हाला आत जाण्यापासून रोखत होता. शेवटी जगन्नाथानेच त्याला बुद्धी दिली व त्याने आम्हाला आत सोडले व मोठ्या द्वेषाने माझे डोके तेथे आपटले. या गोष्टीचा फायदा होऊन माझ्याबरोबरच्या सर्वांनाच जगन्नाथाच्या दर्शनाचा लाभ झाला. गर्दीत जीव गुदमरायचा तेवढा बाकी होता. त्याच गर्दीतून कशीबशी वाट काढत आम्ही बाहेरचा रस्ता धरला. बाहेर पडताना निदान जगन्नाथाचं चांगलं जवळून दर्शन झाल्याचं समाधान मात्र होतं. आजच्या दिवसाचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. परत यायला 2 वाजून गेले होते. जेवण उरकून संध्याकाळी खरेदीसारख्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडलो व रात्रीच परतलो. आज दिवस 4था, दिनांक 28 डिसेंबर 2008. आधीच ठरवल्याप्रमाणे आज कोणार्क येथील सूर्यमंदिर व नंदनकानन येथील झूला जाण्याचा कार्यक्रम होता. सकाळी 8:30च्या दरम्यान बाहेर पडलो. प्रथम कोणार्क येथील सूर्यमंदिराला भेट देण्याचे ठरले. मंदिराच्या प्रवेशासाठी माणशी रुपये 50 प्रवेश फी आहे. लहान मुलांना फी नाही. आत गेल्यावर गाईड घेतला होता, कारण त्याशिवाय मंदिर न बघणेच चांगले. ऐतिहासिक वास्तू बघताना गाईड घेणं गरजेचेच असते. सूर्यमंदिर गाईडसोबत बघत असताना त्या वास्तूचे एक रहस्य गाईड उलगडून सांगत होता व ते ऐकताना नुसतं आश्चर्य व्यक्त करण्यापलीकडे आम्ही काहीही करू शकत नव्हतो. 13व्या शतकात 1200 कारागिरांच्या मदतीने 12 वर्षात या मंदिराचे बांधकाम झाले होते. रथाच्या आकारात असलेल्या या देवळाला एका बाजूला 12 व दुसऱ्या बाजूला 12 अशी एकूण 24 चाके आहेत व प्रत्येक चाकाला 8 हरे आहेत. त्या चाकावर पडलेल्या सूर्यकिरणांच्या आधारे अचूक वेळ अगदी सेकंदापर्यंत सांगता येते. हे सगळं बघितलं तर वास्तुशास्त्राचा हा चमत्कार पाहून मन अचंबित होते. चाकाचा व्यास 9 फूट 9 इंच आहे. या रथाला 7 घोडे असून हा रथ घोडे ओढत असल्याचे दाखवले आहे. या मंदिराची उंची 228 फूट आहे. देवळातील प्रत्येक दगड वेगवेगळा असून त्यातील बारीक कोरीव काम बघण्यासारखे आहे व हे वेगवेगळे दगड एकमेकांशी लोखंडी चुंबकीय खिळ्यांनी जोडलेले आहेत. देवळाच्या बाहेरच्या बाजूला सूर्यदेवाच्या उत्तर, दक्षिण व पश्चिम दिशेला 3 मूर्ती आहेत. प्रत्यक्ष देवळामध्ये आत जाताच येत नाही, कारण देऊळ 4 बाजूंनी बंद आहे. आतमध्ये सूर्यदेवाची कोणतीही मूर्ती नाही.
या सुंदर शिल्पकृतीचे वेगवेगळ्या कारणांनी नुकसान झाले आहे. त्यामुळे या सुंदर शिल्पकृतीचे सौंदर्य बिघडवण्याचा प्रयत्न काही नतद्रष्ट लोकांनी केला व त्यात त्यांना थोडेफार यश देखील मिळाले. हे सूर्य मंदिर म्हणजे वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. बाहेर पडल्यावर एक उत्तम कलाकृती बघितल्याचं समाधान मात्र होतं. कोणार्क मंदिराच्या बाहेरच नंतर केली नसती तरी चाललं असतं अशी वाटायला लावणारी मोत्यांची खरेदी उगाचच झाली. नंतर नंदनकानन झू बघायला जायचे होते, पण त्याआधी पोटात काहीतरी ढकलणं गरजेचे होते, म्हणून निघताना एक शहाळं पिऊन निघालो. पुरीच्या रस्त्यापर्यंत एकही मनासारखे हॉटेल नजरेस पडले नाही. शेवटी दुपारी 2च्या दरम्यान एक जरा बऱ्यापैकी हॉटेल मिळाले. तेथेच थोडे खाल्ले व नंतरच्या प्रवासाला निघालो. झूपर्यंत पोचायला 3 वाजले होते. रविवार असल्यामुळे झूमध्ये प्रचंड गर्दी होती. झूला पोचेपर्यंत आम्हा सर्वांना उगाचच ते अभयारण्य असल्याचे वाटत होते. त्यामुळे तेथे गेल्यावर आपण हत्तीवरून जीपमधून राईड करू वगैरे स्वप्नात होतो. पण तेथे गेल्यावर खडक्कन स्वप्नातून बाहेर आलो. लगेचच झूच्या वातावरणात आलो. फक्त तो बघताना हैदराबाद झूची आठवण झाली. अर्थात हैदराबादचा झू याहून फारच चांगला आहे. उगाचच वेळ वाया जाऊ नये म्हणून एका गाईडची मदत घेतलीच. वाघ, पांढरा वाघ, चिंपांझी, गेंडा, रानगाय वगैरे प्राणी बघायला मिळाले. बसमधून जंगल सफारीच्या तिकिटाला खूपच मोठी रांग होती, त्यामुळे वेळेअभावी ती जमू शकली नाही. बाहेर पडायला 5:30 वगैरे वाजले होते व अंधार पडत चालला होता. तरीही आत येणाऱ्यांची गर्दी चालूच होती. हे लोक कसे काय झू बघू शकतील असा प्रश्न मनात असतानाच आम्ही झूच्या बाहेर पडलो. बाहेरून घरी येताना कुठेतरी खरेदीच्या ठिकाणी जाणे व्हायचेच व काहीतरी खरेदी व्हायचीच. मनासारखी खरेदी झाल्यावर खुशीत परत जेवणासाठी घरी आलो व आजचा दिवस संपला. आज दिवस 5वा, दिनांक 29 डिसेंबर 2008. आज चिल्का लेकला जाण्याचे ठरले होते. कालच ड्रायव्हरकडून मिळालेल्या माहितीनुसार चिल्का लेकला जाऊन येण्यास सबंध दिवस लागणार होता, म्हणून सकाळी लवकरच बाहेर पडायचे ठरवले व दुपारी जेवायला हॉलिडे होमवर येणार नसल्याचे सांगून टाकले. सबंध दिवसाचा प्रवास असल्यामुळे आम्ही सर्व तयारीनिशी बाहेर पडलो. प्रत्यक्षात प्रवासास बाहेर पडलो तेव्हा तर चक्क 1.5 तासातच आम्ही चिल्का लेकवर पोचलो होतो. त्याच वेळेला ड्रायव्हरकडून मिळालेली माहिती चुकीची असल्याचे कळल्यावर लगेचच हॉलिडे होमवर आम्ही दुपारी जेवायला येत असल्याचे कळवून टाकले. चिल्का लेक फिरून येण्यास लॉनचा दर हा प्रति तास असतो. आम्ही 3.5 तासासाठी सर्वांचे मिळून ₹1000 दिले. त्यात एक देऊळ, बर्ड वॉचिंग पॉइंट जिथे जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक मैलांचे अंतर कापून पक्षी येतात, डॉल्फिन मासे दिसण्याची जागा, असंख्य खेकडे बघायला मिळणारा एक किनारा, एवढी ठिकाण बघायला मिळतात. देवळात जायचे म्हणजे उतरून पुन्हा वर चालत जायचे. सर्वांच्याच जीवावर आल्यामुळे आम्ही लांबूनच नमस्कार करून लॉन्च पुढे न्यायला सांगितले. लॉन्च आता जेथे डॉल्फिन जेथे दिसतात त्या ठिकाणी जायला निघाली. वाटेतच बर्ड वॉचिंग पॉइंट आहे. पक्षी उडून जातील या भीतीने लॉन्चचा आवाज बंद करावा लागतो व पक्ष्यांना लांबून बघण्यातच समाधान मानावे लागते. पक्ष्यांचं निरीक्षण झाल्यावर आमची लॉन्च निघाली डॉल्फिन मासे दिसण्याच्या जागेकडे. आमची शोधक नजर डॉल्फिन कुठे दिसतात याचा शोध घेत होती. जरा पाण्याच्या पृष्ठभागावर कुठे हालचाल दिसली की तिथे डॉल्फिननी उडी मारल्याचा भास व्हायचा. 1-2 वेळा तशी उडी मारल्याचे दिसले सुद्धा. डॉल्फिन दिसण्याच्या जागेवर लॉन्च आल्यावर लॉन्चचे इंजिन बंद करण्याचे साधे पथ्य सुद्धा कोणी लॉन्चवाले पाळत नाहीत. त्यामुळे डॉल्फिन दिसण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. असो, लॉन्च आता जिथे खेकडे बघायला मिळतात अशा किनाऱ्याकडे चालली होती. किनाऱ्यावर उतरल्यावर वाळूवर असंख्य छिद्रे असलेल्या जागा होत्या. त्यातच खेकडे राहतात. असंख्य माशांचे प्रकार तिथे विकण्यास ठेवले होते. प्रसादला ते सर्व पाहून फारच आनंद होत होता, परंतु घेण्याचा मोह तो टाळत होता. कारण ते नेल्यावर त्याची करायला लागणारी साफसफाई कोणी करायची किंवा त्याला लागणाऱ्या मसाल्याची उपलब्धता असेल का याची काळजी किंवा आमचं त्याच्याबरोबर असणं यापैकी कोणती तरी गोष्ट त्याला परावृत्त करत होती व त्याच्या जीवाची होणारी घालमेल स्पष्ट दिसत होती. बरोबरच आहे म्हणा. समोर असलेल्या पंचपक्वान ताटातल्या पदार्थाचा आपण आस्वाद घेऊ शकत नाही याचं कुणाला वाईट वाटणार नाही. तेथे शिंपल्यातून मोती काढण्याचा प्रकार बघून माशांचा विषय आपोआप मागे पडला. समुद्रातून काढलेल्या शिंपल्यातून मोती काढताना बघून आम्ही सर्व आश्चर्यचकितच झालो होतो. बहुतेक सर्व मोती पांढरे व एखाद दुसराच काळा मोती मिळायचा. सारेच जण मोती घेण्याच्या मोहात पडले व सर्वांची मोत्याची खरेदी झाली. खरेदी झाल्यावर आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. जेवायला आम्ही 2च्या सुमारास हॉलिडे होमवर पोचलो. आजची संध्याकाळ पुरीच्या समुद्रकिनारी घालवायची ठरवली होती. सूर्यास्त होत असतानाच आम्ही समुद्रकिनाऱ्यावर पोचलो. त्यामुळे
फोटो सेशन झाले. समुद्रकिनाऱ्यावरचा सूर्यास्ताचा नजारा काही औरच होता. अतिशय लांबलचक असलेला हा समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ होता. तेथे गेल्यावर सँड आर्टिस्ट पटनायक यांची सांताक्लॉजची कलाकृती बघायला मात्र विसरलो नाही. बराच वेळ समुद्रकिनारी घालवल्यावर पुन्हा शॉपिंगसाठी जवळच्याच मार्केटमध्ये शिरलो. समुद्रकिनाऱ्याचा समोरचा परिसर फारच सुंदर पॉश होता, त्यामुळे वेळ कसा गेला तेच कळले नाही. रात्री जेवायला हॉलिडे होमवर गेलो. आजच्या दिवसात चिल्का लेकचा अनुभव वेगळंच समाधान देऊन गेला. आज दिवस 6वा, दिनांक 30 डिसेंबर 2008. आजचा पुरीच्या मुक्कामाचा शेवटचा दिवस होता. आज खरे तर भुवनेश्वर बघायचे ठरवले होते, पण सर्वांचाच आराम करायचा मूड होता. त्यामुळे भुवनेश्वरला न जाता पुरीलाच सकाळी फिरून शॉपिंग करण्याचे ठरवले. पण त्यामुळे भुवनेश्वरचे खंडगिरी, उदयगिरी गुंफा, धौलीगिरी, लिंगराज व मुक्तेश्वर देऊळ याला आम्हाला मुकावे लागले. आम्ही बाहेर गेल्यावर शक्यतो असा वेळ आरामासाठी घालवत नाही, पण भुवनेश्वरला जायचे म्हणजे 60 किलोमीटर जायचे व तेवढेच परत यायचे. त्यानंतर तिथले साईट सीइंग यामुळे कदाचित दमणूक झाली असती. आणि विशेष म्हणजे त्याच दिवशी रात्री 8 वाजता आम्ही पुरी हावरा गाडीने कलकत्त्यासाठी निघणार होतो. सकाळी नाश्ता चहा करून पुरीच्या शॉपिंगला बाहेर पडलो ते दुपारी उशिराच घरी परतलो. आल्यावर जेवण, थोडा आराम व बॅगा पुन्हा पॅक करून 7च्या सुमारास पुरी स्टेशनवर जाण्यासाठी निघालो. पुरी स्टेशन अगदीच 10 मिनिटाच्या अंतरावर होते, त्यामुळे 7:15च्या सुमारास आम्ही स्टेशनवर पोचलो. गाडी रात्री 8 वाजता सुटणार होती. वेळेतच गाडी सुटली. एवढ्या अगोदर रेल्वेचे आरक्षण करून सुद्धा तिकीट एकत्र मिळाली नव्हती, त्यामुळे स्लीपरसाठी ॲडजस्टमेंट करता करता झोपायची वेळ झाली. रात्री खाण्यासाठी सँडविच करून घेतली होती. रात्र झोपेतच जाणार होती. गाडी उद्या सकाळी 4:30च्या दरम्यान हावराला पोचणार होती. आज दिवस 7वा, दिनांक 31 डिसेंबर 2008. सकाळी 4:50 गाडी हावरा स्टेशनला पोचली. अगोदर सांगितल्याप्रमाणे सुमो स्टेशन बाहेर उभीच होती. फोनवरून त्याच्याशी संपर्क साधला व थोड्याच वेळात गाडीजवळ पोचलो. रस्त्यात श्री पांडेंना घेऊन राजनच्या घरी सुमोने पोचलो. पोचायला साधारण 7 वाजले होते. घर बरेच दिवस बंद असल्यामुळे थोडीशी साफसफाई करावी लागली. रात्रीची झोप चांगली झाली होती. नंतर सर्वजण फ्रेश होऊन सुमोने आमच्या कंपनीच्या ट्रान्झिट हाऊसवर सकाळच्या नाश्त्यासाठी बाहेर पडलो. ट्रान्झिट हाऊसवर पोचायला साधारण पाऊण तास लागायचा. नाश्ता मात्र चांगला पोटभर व्हायचा, त्यामुळे सबंध दिवसभर पोटाची काळजी नसायची. आमचा कलकत्त्याला 2.5 दिवस मुक्काम होता. त्यातला आजचा दिवस कलकत्त्याच्या निव्वळ खरेदीसाठी व उद्याचा दिवस येथील साईट सीइंगसाठी ठेवला होता. येथे साड्या, मिठाई व चामड्याच्या वस्तू चांगल्या व वाजवी दरात मिळतात. आमच्याकडे मागील वर्षाचा अनुभव होताच. प्रसादने चांगल्या साड्या कोठे मिळतात याची चौकशी करून दुकानाचे पत्ते देखील मिळवले होते. पैकी RMCA बसाक व आधी ढाकेश्वरी या 2 दुकानात शेवटी मनासारखी खरेदी केली व शेवटी मोर्चा येथील प्रसिद्ध श्री लेडर्स या दुकानाकडे वळवला. मागच्याच वर्षी या दुकानातून भरपूर खरेदी केली असल्यामुळे आमच्या गाठीशी अनुभव होताच. या दुकानात चामड्याच्या पर्स, चपला व चामड्याच्या इतर वस्तू वाजवी दरात मिळतात. आज 31 डिसेंबर असल्यामुळे सगळीकडे नवीन वर्षाच्या आगमनाची जोरात तयारी चाललेली होती, त्यामुळे सगळीकडे आनंदी वातावरण होते. आजची खरेदी झाल्यावर रात्री पुन्हा ट्रान्झिट हाऊसवर जेवायला गेलो व तेथून परत घरी. आज दिवस 8वा, दिनांक 1 जानेवारी 2009. आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आम्ही कलकत्त्यात होतो. आधीच ठरवल्याप्रमाणे आज आमचा साईट सीइंगचा दिवस होता. आजच्या दिवसात नेहरू सायन्स सिटी, बेलूर मठ, बोटॅनिकल गार्डन, म्युझियम असे बरेच काही बघायचे ठरवले होते. ठरल्याप्रमाणे सकाळी ट्रान्झिट हाऊसवर नाश्ता करून बाहेर पडलो. प्रथम नेहरू सायन्स सिटीला जाण्याचे ठरले. आतमध्ये जाण्यासाठी एंट्री फी आहे व कॅमेरासाठी वेगळे चार्जेस नाहीत. परिसर फारच विस्तीर्ण आहे. आज जाण्यासाठी केबल कार व पायी असे दोन्ही पर्याय आहेत. जाताना आम्ही केबल कारचा पर्याय स्वीकारला. आत गेल्यावर अनेक वैज्ञानिक खेळ लहान थोरांसाठी आहेत. प्रत्येक खेळाचा आस्वाद घेणे वेळेअभावी शक्यच होत नाही. आतमध्ये एक एव्हरेस्टवरचा शो व एक 3Dचा शो बघितला. हे सर्व करताना बराच वेळ गेला. बाहेर पडायला 4 वाजून गेले होते. सकाळी ठरवलेली सर्व ठिकाणे वेळेअभावी बघणे शक्यच नव्हते, त्यामुळे जेमतेम एकच ठिकाण बघून झाले. उरलेल्या वेळेत पुन्हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय खरेदीकडे वळवलो. खरेदी हा विषयच मुळी असा आहे की कितीही केली तरी समाधानच होत नाही व त्यावर सर्वांचं नेहमीच एकमत होतं. संध्याकाळी तेथल्याच लोकल मार्केटमध्ये फिरलो व रात्री नेहमीप्रमाणे जेवायला ट्रान्झिट हाऊसवर व घरी परत. आज दिवस 9वा, दिनांक 2 जानेवारी 2009. आजचा आमच्या सहलीचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे आज घरी नेण्यासाठी मिठाई घ्यायची ठरवली होती. सर्व सामान सुमोमध्ये टाकून ट्रान्झिट हाऊसवर जेवायला जातानाच मिठाईची खरेदी केली व जेवण झाल्यावर परस्पर हावरा स्टेशन गाठले. आज गाडीत खाण्यासाठी पराठे करून घेतले होते. गाडी 2 वाजता सुटणार होती. आम्ही 1:15च्या सुमारास स्टेशनवर पोचलो. सुमोवाल्याचा हिशोब करून टाकला.
गाडी 1.5 तास उशिरा येणार असल्याची घोषणा रेल्वे स्टेशनवर झाली व आम्हाला स्टेशनवर जवळजवळ 2 तास थांबावे लागणार होते. शेवटी गीतांजली 3:30च्या सुमारास स्टेशनवरून सुटली व आमचा परतीच्या 31.5 तासाच्या प्रवासास सुरुवात झाली. प्रवास सुरू झाल्यावर चरण्याच्या प्रक्रियेला सुद्धा वेग येत गेला. संध्याकाळी खरगपूरला 2 IITची मुलं आमच्याच शेजारच्या सीटवर आली. मुख्य म्हणजे त्यांच्याकडे लॅपटॉप असल्यामुळे व त्यावर पिक्चर असल्याचे कळल्यावर तर सर्वांचीच त्यांच्याशी दाट मैत्री झाली. त्याच्या लॅपटॉपवर सर्वांचे एकूण 4 पिक्चर बघून झाले व त्यामुळे वेळ कसा गेला ते कळलेच नाही. रात्र गाडीतल्या झोपेतच गेली. आज दिवस 10वा, दिनांक 3 जानेवारी 2009. खऱ्या अर्थाने आजचा सहलीचा व प्रवासाचा शेवटचा दिवस होता. AC असल्यामुळे प्रवासाचा शीण जाणवत नव्हता. गाडीतल्या प्रत्येक खाण्याच्या फेरीवालाला विनमुख परत पाठवायचेच नाही असा आम्ही जणू चंगच बांधला होता व त्याचे काटेकोरपणाने पालन देखील करत होतो. जसजसे आम्ही मुंबईच्या दिशेला सरकत होतो तसतशी घराची ओढ देखील वाढत होती. रोज चाकुरीबद्ध जीवनाचा पट हळूहळू दिसायला लागला होता. ऑफिसच्या ज्या गोष्टींची गेल्या 25 डिसेंबरपासून जरासुद्धा आठवण झालेली नव्हती, त्या गोष्टी आता डोळ्यासमोर दिसू लागल्या होत्या. गाडी वेळेत धावत होती. उशिरा सुटल्यामुळे वेळेची कसर एवढ्या मोठ्या प्रवासात गाडीने वेगामुळे भरून काढली होती व वेळेतच मुंबईला पोचणार होती. रश्मी कल्याणलाच उतरली. तिला बाय बाय करेपर्यंत आमची सामान काढून ठेवण्याची वेळ येत चालली होती. बरोबर 9:15 वाजता गाडी दादर स्टेशनात आली व आम्ही दोघं टॅक्सीने घरी आलो. 2008 साल हे आमच्यासाठी अनायासा सहलीचं वर्ष म्हणून साजरं झालेलं वर्ष. या सहलीने त्याची सांगता झाली व शेवट मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच झाला. हे या आगामी पुढील वर्षात सुद्धा असेच सहलीचे योग येतील याची नांदीच नसेल कशावरून? नव्हे, याची नांदीच असेल. जर या ऑडिओ व्हिडिओतील कंटेंट्स तुम्हाला आवडले असतील, लेखनशैली आवडली असेल, सादरीकरण आवडलं असेल, तर आपल्या मित्रपरिवारांना व जवळच्या ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय किंवा मत नोंदवा. म्हणजे हे प्रवासवर्णन तुमच्यापर्यंत पोचल्याची पावती मला मिळेल. आणि हो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हीच ती वेळ आणि हाच तो क्षण चॅनल सबस्क्राईब करायची. म्हणजे पुढील प्रवासवर्णन अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद. नमस्कार. जर कुणाला माझे प्रवासवर्णन वाचायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून ती डाउनलोड करूनही वाचू शकता.